गुड आफ्टरनून स्टुडंट्स, वेलकम टू द फडतरे कोचिंग क्लासेस. आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर मधला लेक्चर नंबर 3 मीटर ब्रिज हा टॉपिक एक्सप्लेन करणार आहोत. आता मीटर ब्रिज आपण स्टार्ट करूया पॉइंटला. आपल्या मीटर ब्रिज या ठिकाणी मी मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन ड्रॉ केलेलं आहे. मीटर ब्रिजचं सर्किटल अरेंजमेंट किंवा कन्स्ट्रक्शन या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय. तर त्याच्यामध्ये काय काय ते पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्या ज्या एल शेप सारखं दिसतंय तुम्हाला बघा, हे मी हायलाइट करतो. एल शेप याला बोललं जातं एल शेप कॉपर स्ट्रीप. या दोन काय एल शेप कॉपर स्ट्रीप आहेत. या एल शेप कॉपर स्ट्रीपच्या मध्ये एक स्ट्रेट कॉपर स्ट्रीप कनेक्ट केली आहे, म्हणजे ठेवलेली. आणि ही स्ट्रेट कॉपर स्ट्रीप अशा पद्धतीने ठेवलेली आहे की एल शेप कॉपर स्ट्रीप आणि स्ट्रेट स्ट्रीप यांच्यामध्ये एक गॅप फॉर्म होईल. इथं एक गॅप आहे, गॅप बघा, हा गॅप आहे. आणि इथं सुद्धा या स्ट्रीप आणि या स्ट्रेट स्ट्रीपच्या मध्ये काय गॅप. आता गॅप मध्ये काय, गॅप मध्ये आपण रेजिस्टन्स कनेक्ट करतो. या म्हणजे एल शेप कॉपर स्ट्रीप आणि स्ट्रेट स्ट्रीप मध्ये आपण एक जो काही गॅप असतो त्याच्यामध्ये आपण काय कनेक्ट करतोय, तिथं रेजिस्टन्स कनेक्ट करतोय. इथं बघा, इथं एक्स रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि इथं आर रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. रेजिस्टन्स बद्दल माहिती, हा जो काय एक्स रेजिस्टन्स आहे हा आपल्याला अननोन आहे आणि तो आपल्याला फाइंड आउट करायचा. आणि हा जो काय रेजिस्टन्स आहे या गॅप मधला, इथं बघा हा व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. इथं एरो काढलेला आहे. व्हेरिएबल म्हणजे आपण त्याला चेंज करू शकतो. आपल्याला जितकी रेजिस्टन्सची व्हॅल्यू पाहिजे तितकी व्हॅल्यू आपण या ठिकाणी सेट करू शकतो. आणि ती व्हॅल्यू आपल्याला नोन असते, म्हणजे हा या गॅप मधला रेजिस्टन्स आपल्याला काय नोन आहे. ठीक आहे. हा एक्स म्हणजे आपल्याला अननोन आहे, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि हा आर म्हणजे काय, जो आपल्याला नोन आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर इथं एक ए आणि बी, ए टू बी एक वायर आहे. ए बी वायर या मीटर ब्रिज मध्ये काय आहे, ए बी वायर आहे. त्या ए बी वायरची लेंथ आहे 1 मीटर. ए टू बी लेंथ किती आहे, 1 मीटर. म्हणूनच याला मीटर ब्रिज म्हणतात. ही 1 मीटरची वायर आहे, म्हणूनच या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय ठेवलेलं आहे, मीटर ब्रिज. 1 मीटर म्हणजे किती असतं रे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवा. आपल्याला हे 100 यूज करायचे. 100 सेंटीमीटर युनिट मध्ये आपल्याला न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना किंवा इक्वेशन फॉर्म करताना 100 हे सेंटीमीटर मधलं युनिट यूज करायचे. त्याची लेंथ किती आहे, 1 मीटर किंवा 100 सेंटीमीटर. ठीक आहे. मी आता या ठिकाणी लेंथ इथं 100 सेंटीमीटर, बरोबर. ठीक आहे. आता ही जी एबी वायर आहे, एबी वायरच्या एंडला बॅटरी कनेक्ट केलेली आहे, की कनेक्ट केलेली आहे आणि रिओस्टॅट पण कनेक्टेड आहे. ठीक आहे. आले तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये काय आहे मीटर ब्रिज मध्ये. मीटर ब्रिज मध्ये काय आहे, थिक एल शेप कॉपर स्ट्रीप. ह्याच्या काय एल शेप कॉपर स्ट्रीप आहे, ह्या थिक आहे. थिक म्हणजे जाड आहेत. जाड त्या का जाड आहेत हे तुम्हाला मी सांगतो. आता बघा, सी पॉइंट इथं बरोबर स्ट्रेट स्ट्रीपच्या मध्ये एक सी पॉइंट आहे. सी पॉइंट थ्रू एक गॅल्व्हनोमीटर ला एक वायर कनेक्टेड आहे. ती वायर गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट होऊन तिथं पुढं एक जॉकी आहे. जॉकी म्हणजे या जॉकीच्या थ्रू आपण या वायरला टच करू शकतो. अशा पद्धतीने टच कॉन्टॅक्ट आहे. टच कॉन्टॅक्ट क्लास काय बोलतो आपण, जॉकी. तर ही सी पॉइंट थ्रू आपण गॅल्व्हनोमीटरच्या हेल्पने इथे एक जॉकी कनेक्ट केलेली आहे आणि इथे एक डी पॉइंट आहे. पहिल्यांदा आता इनिशियल स्टेजला म्हणजे सुरुवातीला ही जी काही जॉकी आहे ही या एबी वायरला अनटच ठेवायची. इथं लक्ष द्या, हे जे काही मीटर ब्रिजचं मी आता तुम्हाला थेरॉटिकली एक्सप्लेन करतोय, हेच तुम्हाला ऍज इट इज प्रॅक्टिकल मध्ये करायचंय. ऍज इट इज काय करायचंय, प्रॅक्टिकल मध्ये करायचंय. 12 बोर्डच्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला मीटर ब्रिज एक इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट आहे. तर लक्षात ठेवायचंय, सुरुवातीला आपण जॉकी काय ठेवणार आहे, अनटच ठेवणार आहे. ठीक आहे. मीटर ब्रिज कळालेला आहे. ए बी वायर आहे, 1 मीटर लेंथ आहे तिची, म्हणजेच 100 सेंटीमीटर. एल शेप कॉपर स्ट्रीप, एल शेप कॉपर स्ट्रीप
त्याच्यामध्ये काय स्ट्रेट कॉपर स्ट्रीप ठीक आहे. आणि या दोघांच्या मध्ये दोन गॅप आहेत आणि दोन गॅप मध्ये दोन रेजिस्टन्सेस प्लेस केलेले. ठीक आहे, आले सगळ्यांच्या लक्षामध्ये. कन्स्ट्रक्शन समजले सगळ्यांना. आता लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस आता एक्सपेरिमेंट स्टार्ट करूया. एक्सपेरिमेंट स्टार्ट करताना काय करायचं, ही जी काय जॉकी आहे ही जॉकी पहिल्यांदा उचलून ए पॉइंटला म्हणजे या वायरच्या ए एंडला कनेक्ट करायचं. ज्यावेळेस आता स्विच ऑन आहे, सर्किट की क्लोज केलेली आहे म्हणजे करंट पास होणार आहे याच्यातून. आता काय करायचं, जॉकी उचलायची आणि ए पॉइंटला ठेवायची. ज्यावेळेस ए पॉइंटला जॉकी ठेवली असेल त्यावेळेस गॅल्व्हनोमीटर मध्ये पाहिजे, गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन हे एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन पाहिजे. कसं डिफ्लेक्शन पाहिजे, एक्स्ट्रीम. म्हणजे गॅल्व्हनोमीटर वरती जी काही स्केल असणार आहे ते त्या स्केल मधलं मॅक्झिमम डिफ्लेक्शन हे गॅल्व्हनोमीटर शो करणार आहे. कधी, ज्यावेळेस जॉकी आपण ए पॉइंटला प्लेस करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर जॉकी उचलून बी पॉइंटला प्लेस करायची. बी पॉइंटला जॉकी प्लेस केल्यानंतर अगेन गॅल्व्हनोमीटर याच्या बरोबर ऑपोजिट डायरेक्शनला एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन शो करेल. आता जर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय होत नसतील म्हणजे गॅल्व्हनोमीटर एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन शो करत नसेल तर काय करायचं, या ठिकाणी रिओस्टॅट थ्रू तुमचे कनेक्शन चेक करायचे आणि जर कनेक्शन बरोबर असतील तर रिओस्टॅट थ्रू तुमच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू चेंज करून घ्यायची. ठीक आहे, आले लक्षात. त्या दोन प्रोसेस केल्यानंतर परत एकदा चेक करायचं ए पॉइंटला आणि बी पॉइंटला गॅल्व्हनोमीटर एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन शो करतोय का नाही. इथपर्यंत कळले सगळ्यांना, बरोबर. आता त्याच्यानंतर ए पॉइंटला जॉकी ठेवल्यानंतर या जॉकी थ्रू या वायरवरती टॅप 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 म्हणजे टच करत करत पुढे सरकायचं. टच करत करत पुढे सरकल्यानंतर तुमचं गॅल्व्हनोमीटर काही ना काहीतरी डिफ्लेक्शन शो करत कमी 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 होते गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन. आणि असा एक पॉइंट आहे या वायरवरती कुठेतरी मध्ये की ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर झिरो डिफ्लेक्शन शो करेल. कोणतं डिफ्लेक्शन, झिरो डिफ्लेक्शन. म्हणजे तुम्हाला ए पॉइंटला एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन मिळेल, बी पॉइंटला सुद्धा काय मिळेल, एक्स्ट्रीम डिफ्लेक्शन. ए पॉइंट थ्रू तुम्ही वायरच्या ए टू बी पर्यंत जसं जॉकी घेऊन जाल तसं तुमचं डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटरचं कमी कमी होत जाईल आणि कमी कमी होत असा एखादा मध्ये पॉइंट मिळेल ज्या ठिकाणी तुमचं गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन किती असणार आहे, झिरो. आणि त्या पॉइंटला आपण काय बोलतो, डी पॉइंट नाव देऊ आणि डी पॉइंटलाच काय बोलणार आपण, नल डिफ्लेक्शन पॉइंट किंवा याला बोललं जातं झिरो डिफ्लेक्शन पॉइंट. आले सगळ्यांच्या लक्षात. डी पॉइंटला काय येतं रे, डी पॉइंटला गॅल्व्हनोमीटरचं डिफ्लेक्शन हे झिरो असतं, त्यामुळे डी पॉइंटला काय बोलतो आपण, नल डिफ्लेक्शन पॉइंट किंवा झिरो डिफ्लेक्शन पॉइंट. आले लक्षात सगळ्यांच्या. आता आपण आपलं जरा आता इक्वेशन फॉर्म करूया. पहिल्यांदा मीटर ब्रिजचं एम सांगतो आता तुम्हाला. एम मीटर ब्रिजचं एम पण व्हीटस्टोन नेटवर्क सारखंच आहे. तर एम इज टू फाइंड आउट the unknown resistance. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी अननोन रेजिस्टन्स x आहे, नोन r आहे. ठीक आहे, आता ऍट पॉइंट डी कंडिशन अप्लाय केली. आता आपण ऍट पॉइंट डी पॉइंटला कोणता पॉइंट म्हणतो रे आपण, आताच पाहिलं झिरो डिफ्लेक्शन पॉइंट किंवा नल डिफ्लेक्शन पॉइंट. म्हणजेच गॅल्व्हनोमीटर थ्रू जो काय करंट पास होणार आहे तो किती असणार आहे, झिरो. म्हणजे ऍट पॉइंट डी Ig इज इक्वल टू झिरो. Ig इज इक्वल टू झिरो म्हणजे गॅल्व्हनोमीटर थ्रू पास होणारा करंट किती झालाय, झिरो. म्हणजे पॉइंट सी आणि डी हे काय कशा पॉइंट असणार आहेत, इट इज द इक्विपोटेन्शियल पॉइंट्स किंवा इक्विपोटेन्शियल जंक्शन. म्हणजे पोटेन्शियल ऑफ सी इज इक्वल टू पोटेन्शियल ऑफ डी
सिन्स काय इक्विपोटेन्शियल जंक्शन. ठीक आहे, कळलंय रिझन याचं. आता बघा हीच व्हीटस्टोन नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन आहे. ज्यावेळेस गॅलव्हॅनोमीटर थ्रू करंट 0 आहे म्हणजेच ते दोन्ही पॉइंट कसे असणार इक्विपोटेन्शियल. तर व्हीटस्टोन नेटवर्कची कंडिशन आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. आता इकडे लक्ष द्या, डी पॉइंट इथं आहे, दोन रेजिस्टन्स इथं दिसतोय एक्स आणि इथं काय आहे आर. पण अजून दोन रेजिस्टन्स पाहिजेत. व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये 4 होते. तर ह्या वायरच्या एडी सेक्शनचा ही काही रेजिस्टन्स असेल त्याला मी बोलतो आर एक्स. एडी सेक्शन वायरच्या एडी सेक्शनचा रेजिस्टन्स किती असणार आहे आर एक्स आणि डीबी सेक्शनचा रेजिस्टन्स किती असणार आहे कन्सिडर करतो मी त्याला आर आर. बरोबर. आता आपल्याला इथं नोन काय नोन फक्त इथं व्हेरिएबल रेजिस्टन्स आर. आपल्याला वायरचा रेजिस्टन्स माहिती आहे का नाही. आर एक्स पण नाही माहिती, आर आर पण नाही माहिती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 अननोन क्वांटिटीज आहेत आणि एकच नोन आहे. पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एक्स. तर त्याच्यासाठी काय करायचं हे पुढे येईल. फक्त लक्ष द्या, आता हा वायरचा रेजिस्टन्स कळलाय एडी सेक्शनचा आर एक्स आणि डीबी सेक्शनचा आर आर. आता काय करू अप्लाय व्हीटस्टोन नेटवर्क. अप्लाय व्हीटस्टोन नेटवर्क कंडिशन. अप्लाइंग व्हीटस्टोन नेटवर्क कंडिशन काय सांगता रे लेफ्ट अपॉन राइट इज इक्वल टू लेफ्ट अपॉन राइट. इथं पण सेम लेफ्ट काय x अपॉन राइट r इज इक्वल टू इथं काय लेफ्ट कोणता आहे रेजिस्टन्स rx अपॉन राइटला काय रे rr. x अपॉन r इज इक्वल टू rx अपॉन rr. ठीक आहे, असं फिक्सला x आणि सफिक्सला r. पण rx आपल्याला माहिती आहे का नाही. पण आपल्याला एक रेजिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे. म्हटलं बट हे थोडंसं रफ करतो मी. But we know that R is equal to rho L upon A. Rho is the specific resistance किंवा resistivity. L म्हणजे length आणि A म्हणजे area. हे क्लास 11 मध्ये आपण पाहिलेले आहे. स्पेसिफिक रेजिस्टन्स आणि रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स इज इक्वल टू rho L upon A. आता या ठिकाणी बघा ही वायर आहे, ह्या वायरची थ्रू आउट रेजिस्टिव्हिटी काय असणार आहे सेम. इथं असं तर नाही करणार मी इथपर्यंत एका कॉपरची वायर आणि इथून पुढे ॲल्युमिनियमची वायर असं चालणार नाही. ही थ्रू आउट कशी पाहिजे युनिफॉर्म वायर पाहिजे. युनिफॉर्म म्हणजे एकाच मटेरियल पासून आणि एकाच थिकनेसची एकाच क्रॉस सेक्शनल एरियाची. म्हणजे या ठिकाणी बघा रेजिस्टिव्हिटी थ्रू आउट वायरची काय असणार आहे सेम. एरिया पण वायरचा काय असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया थ्रू आउट सेम. म्हणजे R is directly proportional to L. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. रेजिस्टन्स हा वायरच्या लेंथला काय असतो डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे काय रे R X डिवाइड बाय R R काय असणार आहे L X डिवाइड बाय L R. म्हणजे R X रेजिस्टन्स कशाला प्रोपोर्शनल असणार आहे या एडी वायरच्या लेंथला आणि आर आर रेजिस्टन्स कशाला प्रोपोर्शनल असणार आहे डीबी सेक्शनच्या लेंथला. मग आपण आता याच्या आर एक्स आणि आर आर च्या जागेवरती काय लिहू शकतो एल एक्स अपॉन एल आर. मग बघा इकडं एक्स अपॉन आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. बरोबर. याची लेंथ अपॉन याची लेंथ. आता ही टोटल लेंथ किती आहे टोटल लेंथ 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग आता समजा या LX लेंथला ही समजा ही LX लेंथ आहे आणि ही LR लेंथ आहे. समजा मी LX लेंथला L कन्सिडर केली. LX लेंथला काय कन्सिडर केलेलं आहे L. म्हणजे AD सेक्शनची लेंथ किती आहे L. बरोबर. मग आता x अपॉन r इज इक्वल टू LX ला काय कन्सिडर केलं मी L. तर LR लेंथ किती असेल टोटल लेंथ किती आहे 100 सेंटीमीटर. 100 मायनस L म्हणजे या टोटल मधून एवढा सेक्शन मायनस केला तर मला काय मिळणार आहे LR ची लेंथ. म्हणजे LR ला मी कसं लिहू 100 मायनस L. हेच आपलं मीटर ब्रिजचं अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायची कंडिशन आहे. काय हितली लेंथ ही लेंथ
टोटल लेंथ आपल्याला नोन आहे, किती असते ती 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्यामुळे हे इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवण्यासारखं सुद्धा काही नाही त्यात. लेफ्ट अपॉन राईट इज इक्वल टू मीटर ब्रिज मध्ये फक्त काय येतं लेंथ, इकडची लेंथ लेफ्ट साइड लेंथ अपॉन राईट साइड लेंथ किंवा 100 मायनस लेफ्ट साइड लेंथ. आले लक्षात तुमच्या सगळ्यांच्या. मीटर ब्रिज या अशाच पद्धतीने ब्रिजस्टोनचे नेटवर्क जसे तसे न्यूमरिकल कसे त्याच पद्धतीचे मीटर ब्रिजचे सुद्धा न्यूमरिकल्स आहेत. ते न्यूमरिकल तुम्ही आता हे इक्वेशन यूज करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, सगळ्यांच्या लक्षात आले. मीटर ब्रिजला अशाच पद्धतीने स्टडी करायचा आहे. आता 2 क्वेश्चन मीटर ब्रिज वरती विचारले जाणारे 2 क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते ते लक्षात घ्या. व्हाय द कॉपर स्ट्रिप्स आर थिक. ह्याच्या काही एल शेप कॉपर स्ट्रिप्स आहेत, स्ट्रेट स्ट्रिप, एल शेप कॉपर स्ट्रिप, त्या थिक का असतात? थिक का असतात तर त्याचं रिझन असेल बिकॉज R इज इक्वल टू रो एल अपॉन ए. थिक म्हणजे काय तर थिक म्हणजे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार आहे जास्त. जर जास्त क्रॉस सेक्शनल एरिया असेल तर ऑब्वियसली रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया, म्हणजे रेजिस्टन्स काय असणार आहे त्याचा कमी. आपल्याला या एल शेप कॉपर स्ट्रिपचा रेजिस्टन्स कमी करायचा, कमी ठेवायचा. त्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय ठेवायचा आहे कमी ठेवायचा आहे. त्याच्यामुळे त्या एल शेप कॉपर स्ट्रिप काय असतात थिक असतात. बघा एरिया जर इन्क्रीज असेल तर रेजिस्टन्स काय असेल डिक्रीज असणार आहे ऑब्वियसली. ठीक आहे, आले सगळ्यांच्या लक्षामध्ये. सेकंड क्वेश्चन, व्हाय द नल पॉइंट इज ऑलवेज फाइंड आउट इन द मिडल सेक्शन. म्हणजे हा जो काय डी पॉइंट आहे नल डिफ्लेक्शन पॉइंट हा वायरच्या मध्येच का सापडतो. हा इकडे का नाही सापडत या साईडला एकदम एंड्सला. तर त्याचं रिझन आहे कारण की मिडल सेक्शन मध्ये त्याचं रिझन असं आहे मिडल सेक्शन मध्ये मीटर ब्रिज हा मोर सेन्सिटिव्ह असतो. काय असतो मोर सेन्सिटिव्ह. म्हणजे मिडल सेक्शन मध्ये जर जॉकी नेली तर त्या ठिकाणी मीटर ब्रिज हा जो काय टोटल सेटअप आहे आपला तो मोर सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यामुळे जो काय नल पॉइंट असतो आपला तो ऑलवेज कुठं मिळतो आपल्याला मिडल सेक्शन मध्ये. मिडल सेक्शन मध्ये मग त्याचे अप्रॉक्सिमेट रेंज काय आहे तर तो मिळतो आपल्याला नल पॉइंट 36 सेंटीमीटर टू 66 सेंटीमीटर. मिडल म्हणजे एकदम 50 सेंटीमीटरला मिळणार, मिडलच असं नाही तो 36 पासून 66 सेंटीमीटर पर्यंत पुढे पण मिळेल, त्याला बोलतो आपण मिडल सेक्शन. आले सगळ्यांच्या लक्षात मीटर ब्रिज. अशाच पद्धतीने तुम्ही सर्व युट्यूबचे लेक्चर आपल्या चॅनलचे पहा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तो डाऊट तुमचा टाका आणि जर लेक्चर आवडल्यास लाईक करा. थँक्यू सो मच.